नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 4 जानेवारी रोजी ग्रुप बी ची पूर्व परीक्षा झालेली आहे. 2025 सालामध्ये जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीच्या अनुषंगाने ही पूर्व परीक्षा घेतली गेलेली आहे. या पूर्व परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्तांचे जे 20 प्रश्न आलेले आहेत त्याचं एक विस्तृत विश्लेषण बघण्याचा माझा मानस आहे या लेक्चरच्या माध्यमातून. परीक्षा झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ कोण टाकतो याच्यावरनं मास्तर काय कसं आहे काय नाही हे चाललं जात असं ऐकलं होतं. माझे हितचिंतक आहेत काय त्यांचा फोन आला होता मला, म्हणून तातडीने एक व्हिडिओ करून टाकला मी. त्यात काही जास्त एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं, पण हे आपण एकदम डिटेलमध्ये बघूया. हा पेपर एक चांगला पेपर आहे, बॅलन्सिव्ह पेपर आहे. इट इज नायदर टू इझी नॉर टू मच हार्ड. कॉल इट द मॉडरेट पेपर. मॉडरेट आहे पण मॉडरेट मध्ये पण क्वाईट टफ पेपर आहे. तर मग हे सगळे प्रश्न सोडवत असताना आपल्याला थोडस आपण कुठल्या अप्रोचने सोडवतोय, त्याच्यासाठी कुठून थॉट प्रोसेस जमा झाली, काय केलं होतं, कशा पद्धतीने वर्कआउट केलंय, याचं सगळं डिटेल एक्सप्लेनेशन बघूया. या परीक्षेत आलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे, 6 सलग समसंख्यांची ABCDEF ची बेरीज किती आहे? 150 आहे. 6 सलग संख्या ABCDEF, A B C D E F आलेले. आता 6 संख्यांची बेरीज किती आहे? 150 आहे. सरासरी काढता येते त्यांची 125 असेल. आता ह्या संख्या ज्या आहेत क्रमवार समसंख्या ह्या मालिकाबद्ध आहेत. यातल्या कुठल्याही एका संख्येची जर किंमत माहित झाली तर तुम्ही त्याच्या पुढच्या किंवा त्याच्या मागच्या कितीही संख्या काढू शकतो तुम्ही. राईट, त्याला काही बंधन असणार नाही. कारण समसंख्या दोन दोन न वाढत जातील किंवा दोन दोन न कमी होत जातील. राईट, मग आपल्याला काय विचारले तर त्यापुढील सलग 3 समसंख्या. आता इथे एक लाईन घेतो मी, त्यापुढच्या समसंख्या जी एच आणि ह्या आय अशा 3 समसंख्या घेऊया. ओके, आता या 6 समसंख्यांची बेरीज 125 आहे. सरासरी याच्या सेंटरला असेल. सरासरी काय असेल? 150 भागिले 6 बरोबर किती? घटकांची बेरीज भागिले घटकांची संख्या. या पद्धतीने आपण वर्कआउट करत असतो, बरोबर. म्हणजे त्यांचा जो या 6 संख्यांची जी सरासरी आहे ती 25 आहे. 25च्या सेंटरला, अर्धे इकडं अर्धे इकडं त्याच्या सेंटरला. आता सी पासून डी कडे जाताना ते 2 न वाढतंय. सी टू डी 2चा अंतर आहे, म्हणजे या सेंटर पासून इकडं 1चा अंतर असेल, इकडं 1चा अंतर असेल. 25 पासून 1 पुढे गेलं तर डी 26 होईल. इकडलं विचारलेलं आहे, कळतंय? तर इकडल्या 3 विचारलेल्यामुळे मी मागचा काही विचार करणार नाही आता. ही 28 असेल, ही 30 असेल. त्याच्या पुढच्या 3 संख्या म्हणून ही संख्या 32 असेल, ही संख्या 34 असेल आणि ही संख्या 36 असेल. 32, 34 आणि 36. तर त्यापुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज काय म्हणते? म्हणजे आता या समसंख्यांचा सरासरी किती झाला? 34 झाला. एवढ्या तिघांचाच सेंटर ना, म्हणून बेरीज काय असेल? 34 गुणिले 3 बरोबर 102 झाला. आता या प्रॉब्लेमला या मेथडनं सोडवायला पाहिजे किंवा या प्रॉब्लेमला या अँगलनं आपण विचारात घेतलं पाहिजे, ह्याचं एक्सप्लेनेशन, ह्याचं वेल नीट विथ डायग्राम एक्सप्लेनेशन आपण आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये सरासरी नावाचं प्रकरण आहे, त्यामध्ये आपण ही कन्सेप्ट समजून सांगितलेली आहे. क्रमवार 12 समसंख्यांची सरासरी 51 सांगितलेलं आहे. आता समसंख्यांची तिथं बेरीज दिली आहे, इथं डायरेक्ट सरासरी दिली आहे. इथं बेरीज 612 म्हणलं असतं तर मला 612ला 12 भागावं लागलं असतं. राईट, अर्धे इकडं सेंटरला आली संख्या. तर सर्वात लहान समसंख्या कोणती हे इकडे घेतलं, 2 कमी केलं, समसंख्या आली. इथं आणि मागच्या गणितामध्ये सेम कन्सेप्ट आहे. म्हणजे या गणितामध्ये वापरलेला कन्सेप्ट हा आपल्या अंकगणित या पुस्तकातल्या
सरासरी या प्रकरणामध्ये संख्येवर आधारित उदाहरण नावाचा किंवा मालिकाबद्ध डाटा दिल्याच्या नंतर उदाहरण कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे याच्यावरती काही 10-12 टाइप्स घेतलेले आहेत आपण. त्याच्यामधला हा एक टाइप आहे. इथं ही कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केलेली. तर या कन्सेप्टच्या आधारावरती हे उदाहरण आलेलं होतं. राईट. याच्या पुढच्या उदाहरणामध्ये खालील दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती असं विचारलंय. राईट. तर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण थोडस बघूयात आपण की हा प्रश्न 2012च्या PSIच्या परीक्षेला अशा स्टाईलनं प्रश्न विचारला होता. हे नाही एक 5 गुणिले 6 6 5 त्या मालिकेतील 20 पदांची बेरीज किती असं विचारलं होतं ते. राईट. आता इथं आपण हे आपल्या PYQ नावाचं जे पुस्तक आलेलं आहे सध्या आपलं, त्या PYQ पुस्तकामध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं. काय म्हणतंय या मालिकेचं पहिलं पद काय, पहिले पद म्हणून 4 मध्ये 1 मिळून मिळणारा 5 व पुढील अंक 6 यांचा गुणाकार छेदात आहे. हे 5 आहे पहिलं पद म्हणजे 1. त्या 1 मध्ये किती मिळवलं 4. 4 गुणिले 4 मध्ये 1 5 गुणिले 6 बरोबर. हे 1/5/6 आलं. मी याला असं सेपरेट आउट लिहू शकतो. हे 1/5 मायनस 1/6 बघा हे 6 1 6 5 1 5 6 मधून 5 गेलं 1 राहिलं छेदामध्ये 5/6. आता दुसरं पद 2 मध्ये 4 मिळवलं 6. त्याच्या पुढचं पद 7. 6 आणि 7. तिसरं पद 3 मध्ये 4 मिळवलं. चौथं पद 4 मध्ये 4 मिळवलं. त्याच्या पुढचं पद गुणाकारामध्ये. असं करत गेल्याच्या नंतर 20वं पद म्हणजे 4 मध्ये 20 मिळवलं 24 आणि त्याच्या पुढचं पद 25 यांचा गुणाकार याला अशा पद्धतीने लिहिलं. मग हे 1/5 1/6 याला काय लिहिता येते, याला 1/5 मायनस 1/6 1/6 हे इथं निळ्या पॅच मध्ये दाखवले बघा आपण. ही कॅन्सल होतील, ही 0 0 झालं. मग शेवटी इथला 1/5 आणि तिकडला मायनस 1/25 होतो आणि त्याचं उत्तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं आहे. कुठून घेतलं आपण, कुठं आलेलं आहे, PSI 2012च्या पेपरला आलेलं आहे. ह्याचं वेल एक्सप्लेनेशन PYQ नावाचं आपलं आता एक पुस्तक आलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने दिलेलं आहे. राईट. मग आपण या प्रश्नाच्या बाबतीत बघू. पहिलं पद, पहिल्या पदाची सुरुवात कशाने झाली 2 न. पहिलं पद म्हणजे 1, त्या 1 मध्ये 1 टाकलं 2 आलं. ते 2 आणि त्याच्या पुढची संख्या 3. ते दुसरं पद त्या 2 दुसरं पदचं 2 आणि त्याच्यात 1 टाकलं 3. त्याच्या पुढचं पद तिसरं पद 3 त्याच्यामध्ये 1 टाकलं 4 आणि 5. आता 15वं पद म्हणजे त्या 15 मध्ये 1 टाकलं 16 गुणिले 17 असं असेल. राईट. बघ ना पहिलं पद त्याच्यात 1 टाकलं 2 आलं. त्याच्या पुढची संख्या. दुसरं पद त्याच्यात 1 टाकलं 3 आलं. त्याच्या पुढची संख्येनं गुणाकार केला. तिसरं पद त्याच्यामध्ये 1 टाकलं 4 आलं 4 5. तसं 15वं पद त्या 15 मध्ये 1 टाकलं 16 त्याच्या पुढची संख्या 17. आता हे 1.1 1/2 गुणिले 3 जे आहे त्याला 1/2 मायनस 1/3 लिहिता येतं बघ ना. 3 1 3 2 1 2 1 आलं 2 गुणिले 3 प्लस याला काय लिहिता येईल 1/3 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस 1/5. अशा पद्धतीनं ह्याला असं सोडत गेलो आपण तर 1/16 मायनस 1/17 आहे. याचा मायनस याचा प्लस हे 2 कटले, मायनस प्लस कटलं, मायनस प्लस कटलं, मायनस प्लस कटलं. म्हणजे काय उरलं ही 1/2 तिकडून मायनस 1/17 मायनस 1/17 कटायला पुढचा प्लस नाहीये. आणि मग हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. 17 1 17 2 1 2 15 उरलं 17 2 34 आलं. दिस इज द आन्सर. तर हे प्रश्न आपल्या PYQ या पुस्तकामध्ये आपण खूपच छान म्हणजे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेलं आहे. अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन असणारं एकही पुस्तक नाहीये. दिले असते तर त्याच्या एक्सप्लेनेशनची स्टाईलच खूप खतरनाक आहे. हे तुला सेल्फ पण समजून अशा पद्धतीने काय केलेलं आहे डिफाईन केलेलं होतं. तर हे कधीच आहे PSI 2012ला आलेल्या प्रश्नाला आता 2025 मध्ये
2026 मध्ये रिपीट आउट केलेला आहे. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचं 10% कमी झालं, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी काय? राईट. आपण हा प्रश्न बघा इकडं, आपल्याकडं आपलं अंकगणित नावाचं जे पुस्तक आहे, त्या अंकगणित नावाच्या पुस्तकामध्ये हे ह्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. शेकडेवारी नावाचं एक प्रकरण आहे. शेकडेवारी नावाच्या प्रकरणामध्ये या प्रकारचा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न सगळ्यांच्याच पुस्तकात असतील, मी प्रश्नांच्या बाबतीमध्ये वाद घालण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्या एक पुस्तकात, माझ्या एक पुस्तकात, सगळ्यांच्या पुस्तकात असतं. पण ते सोडवण्यासाठी जो अप्रोच लागतो, ते सोडवताना वेळ नावाचा जो मॅटर असतो, त्या मॅटरला कन्सर्न करून मी बोलतोय. राईट. वेळेला कन्सर्न करून बोलतोय मी. राईट. मग काय झालं, हे इथं 5% आणि 3%, 100ला 5%, 105, 100ला 3%, 103, ह्याचा गुणाकार 10,800, 10,000ला 815 वाढलं, मग किती टक्के वाढलं? 8.15% वाढ झाली. म्हणजे या पद्धतीनं आपण सोडून दिलेलं आहे. ओके. तर हे सोडवण्याची स्टाईल आहे. आयताची लांबी, आयताची रुंदी, क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं, म्हणून या दोघांचा गुणाकार, म्हणून या दोघांचा गुणाकार, याच्यात काय बदल झालाय त्यांची वजाबाकी घेतली आपण. मग आता हे कितीनं वाढले, तर मूळ क्षेत्रफळावरती टक्केवारी घेतली वगैरे. हे सगळं असं डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे, पण विथ पिक्चर्स, म्हणजे एकदम तुझा माइंड मॅप म्हणता येईल आपण याला, सगळ्या गोष्टींना सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. हे कुठून आलेले? पर्सेंटेज नावाचा टॉपिक आहे, अंकगणित नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या प्रश्नाचा आपण उहापोह केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपण याला सॉल्व्ह करूया. काय होतो हे बघ, आयताचे मोजमाप करताना बाजूचे माप हे लांबी मळी तू 5% वाढले. 5% म्हणजे 1/20 पट वाढ झाली. म्हणजे तुमचं जर लांबी 20 असेल तर 20ला 1 वाढले की किती आलं तुमचं? 21 आलं. बरोबर आहे. आणि दुसरी माप आपण रुंदी म्हणून घेत, तर काही फरक पडत नाही. याला लांबी त्याला रुंदी म्हणलं तरी, अल्टर केला तरी काही फरक पडणार. आता दुसऱ्या बाजूचं माप 10% कमी झालं असं. आता 10% म्हणजे काय होतं बघ, 10% म्हणजे 1/10 पट कमी होईल. तर 10ला 1 कमी झालं तर हे 9 आलं. हे 20 10 200 आलं तुझं क्षेत्रफळ इकडं. 21 9 189 आलं तुझं. 200ला 189 होणं म्हणजे 11 कमी झाली तुझी. 11 कुणावर कमी झाले बाळा तुझे? 11 हे 200 वर कमी झाले तुझे. आपण ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं, टक्केवारी काढायचंय, 11 गुणिले 200 टक्केवारी म्हणजे 100% मल्टिप्लाय केलं, दिस विल फॉर्म 5.5%. राईट. हे किती टक्क्यांनी? असं 5.5% काय होईल? त्रुटी निर्माण झालेली असेल. दिस इज आन्सर. लेस झाले असेल, घट झालेली असेल. तर हे कुठं आलं होतं? हे आपण आलेला प्रश्न जो काही, याला सोडवण्याची जी ट्रिक, म्हणजे ट्रिक म्हणता येणार, जी कन्सेप्ट आहे, ट्रिक वगैरे नावाचा प्रकारच नसतो, कन्सेप्ट जे आहे ती आपण आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली होती. त्याचा आधार घेऊन तुम्हाला हे वर्कआउट करता येऊ शकतं. राईट. त्याच्यानंतर 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. त्यातली 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये आहे. 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? RS अग्रवाल मध्ये हे गणित असं ॲज इट इज असं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. फक्त आकडे तिथं बदललेले आहेत. राईट. तिथे 10च पुस्तक आहेत, पण पुस्तकांची सरासरी किंमत काहीतरी वेगळी आहे. 8च पुस्तकांची सरासरी किंमत दिलेली आहे, पण तिथला आकडा काहीतरी वेगळा आहे. राईट. टक्केवारीचा आकडा वेगळा आहे, पण प्रॉब्लेम सेमच आहे. राईट. मग याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल? तुमचं 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? किती आहे तुमची? 16. 2 पुस्तक बाहेर निघाले तुमचे. बाहेर निघाल्यावर त्यांच्या डोक्यावर 16 रुपये आणि 16 रुपयेच असते. राईट. 2 पुस्तके सोडली, जे सोडले त्यांच्या डोक्यावर 16. पण त्यांच्या 2च्या जाण्यामुळं राहिलेल्या 8 पुस्तकांची सरासरी 9.5 रुपये होते. म्हणजे किती रुपयांनी कमी झाली? 6.5 रुपयांनी. किती जणांची सरासरी कमी झाली? 8 जणांची. म्हणजे 6.5 गुणिले किती? 8 म्हणजे 16 रुपये. 16 × 8 म्हणजे 120. 120 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 × 8 म्हणजे 120.
8 असं झालंय. तर या सगळ्यांची बेरीज जर केली आपण, 16 32, 8 संघ 48 आणि 4 52 आलं हे. आणि या 2 पुस्तकांची एकूण किंमत किती झाली तुमची? 84 रुपये झाली तुमची. त्या 2 पुस्तकांची एकूण किंमत किती रुपये झाली? 84 रुपये झाली. आता एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या किमतीपेक्षा 40% किंमत जास्त आहे. हे पहिलं पुस्तक आहे समजा, हे दुसरं पुस्तक आहे. 40% म्हणजे 40% म्हणजे 205 जास्त आहे. ज्याची किंमत जर 5 असेल, 5 ला 2 जास्त म्हणजे 7 झालाय. कळतं? आता हे 7 आणि 5 ची एकूण किंमत किती आहे? 84. म्हणजे 12 भाग बरोबर किती झाले तुमचे? ह्या 12 भागांची किंमत 84 रुपये झाली तुमची. म्हणून एक भाग कितीचा झाला तुमचा? 7 रुपयाचा झाला तुमचा. 5 भागांची किंमत किती झाली? 5 गुणिले 7 बरोबर 7 35 रुपये झाली. हे 7 गुणिले 7 बरोबर 7 49 रुपये झाली. हा प्रॉब्लेम रेशिओ प्रपोर्शन आणि सरासरी या कन्सेप्टचं काही कॉम्बिनेशन आहे. काय आहे 35 आणि 49 रुपये? सो ऑप्शन काय असेल? एक असेल. कळतंय? हे बघा, आजचा प्रश्न आजचा पेपर लेंथी आहे. ह्याला काही म्हणजे त्याला काही म्हणजे एक्सक्यूजच नाहीये. एक ॲम्पल टाइम लागतंय. एका तासामध्ये 100 प्रश्न काही होणार नाही. राईट? म्हणजे एक जनरल अभ्यास करताना. पण मेथड्स चांगले असतील, चांगल्या मेथडनी खूप प्रॅक्टिस केलेली असेल, शिकवणाऱ्यांनी खूप वेळ देऊन शिकवला असेल, तर हा पेपर फार अवघड नाहीये. कळलं? आता तुला जागृत होण्याची वेळ आलेली आहे. तुमचं जे चाललेलं आहे ना, की 15 दिवसाची बॅच, 1 डे बॅच, 3 डे बॅच, 8 दिवसाची बॅच, 10 दिवसाची बॅच, तुम्ही गणिताला मजाक म्हणून घेतोय माहितीये का? मी परत परत सांगतोय, ह्या पेपरमध्ये सुद्धा गणित या विषयामध्ये 18 ते 20 मार्क घेणाऱ्यांची संख्या ॲम्पल असेल. भरपूर विद्यार्थी आहेत. भयानक विद्यार्थी संख्या आहे त्यांची. त्यामुळे तू असं समजू नको की याचा कट ऑफ कमी लागेल. समजतंय? एक ॲम्पल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, भरपूर विद्यार्थी आहेत की जे ह्याच्यामध्ये चांगला परफॉर्म करणार आहे. का? तर त्यांचा गणिताचा बेस चांगला, बेस म्हणता येणार नाही त्याला, त्यांनी चांगल्या स्टाईलनं प्रिपरेशन केलेलं आहे. उगीच 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपयाच्या बॅचेसच्या नादाला लागून पैशाची कुणाकडेच कमतरता नाहीये. कळलं? पैसे तुम्ही घरून बरोबर पैसे घेता तुम्ही. फक्त तुम्ही पैसे वाचवता स्वतःच्या म्हणजे स्वतःला सुख घेण्यासाठी, ऐश करण्यासाठी. कळलं? वडिलांना त्याचा काही फायदा नाहीये. आई बाबाला काही फायदा नाहीये तुझ्या कमी व्याजच्या पैशाच्या बॅचेस लावलास म्हणून. तर सुधरा. खूप वेळ वाया चाललाय तुमचा. कळतंय? तातडीनं चांगल्या ठिकाणी प्रॉपर क्लास लावून घ्या. गणित हा विषय सेल्फ होणारा नाहीये. गणित हा विषय रातोरात प्रिपेअर होणार नाहीये. गणिताला एक टाइम द्यावा लागतो. जेव्हा प्रिपेअर करतोय तेव्हा तर प्रॅक्टिस करावीच लागते आणि त्याच्या अनुषंगाने रेफरन्स बुक्स वापरून प्रिपरेशन करावं लागतं. मी एवढं केलं म्हणजे होतंय असं नाही. कळतंय? मी शिकवलं तर मी शिकवलेल्यातलाच येते असं माहीत नसतं त्याच्यातलं. हा, कन्सेप्ट जर नाही झाले असतील तर काही सॉल्व्ह करता येते, पण प्रॅक्टिस मात्र करावी लागेल. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाहीये. राईट? तर त्याच्यानंतरचं उदाहरण, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. या उपकरणांची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% फायदा बघते, घाऊक व्यापारासाठी 20% नफा, किरकोळ व्यापारासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरलेली किंमत त्यांच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल असं विचारलेलं आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये असं डिफाईन केलेलं आहे. एने एक वस्तू बीला 13.103% नफ्याने विकली, 16 त्या व्यवहारात झालेला परिणामी शेकडा नफा काय? म्हणजे काय झालं, किमतीमधला शेकडा बदल विचारलेला आहे. इथं सगळं एनं बीला दिलं, हे छेदांचं इथं दिलं, छेदांचा गुणाकार पाठीमागं 15 गुणिले 6, अंशांचा गुणाकार हे असे घेतले, टक्केवारी वगैरे काढले. हे इथं जे गणित कन्सेप्ट वापरलेली आहे, हे प्रॉब्लेम प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण डिस्क्राईब केलेले आहेत ही कन्सेप्ट टाईप, आणि हा टाईप तुझ्या पर्सेंटेज नावाच्या टॉपिक मध्ये पण आपण डिस्क्राईब केलेला आहे. कळतंय? तर हे अंकगणित पुस्तकामध्ये अशा पद्धतीने आपण इथली कन्सेप्ट डिफाईन केलेली आहे. तर आता काय होते आपण एकदा चेक करूया.
बघ, उपकरणाची कंपनीचा नफा 10% आहे. कंपनी 10% नफा ठेवून 10% म्हणजे 1/10 नफा ठेवून घेतली आणि ती घाऊक व्यापाराला विकते. समजा एक घाऊक व्यापारी, आता घाऊक व्यापारी स्वतःसाठी 20% नफा, 20% म्हणजे 1/5 नफा विकते आणि हे किरकोळ व्यापाऱ्याला विकते. किरकोळ व्यापारी स्वतःसाठी 30% नफा अंतर्गत करतो, ते ग्राहकापर्यंत जाऊन पोहोचते ती अंतिम. 30% म्हणजे 3/10 नफा असेल. राईट. मग काय होतोय, 10 रुपयाला 1 रुपया नफा म्हणजे 11 रुपये किती पैकी, 10 पैकी. 5 रुपयाला 1 नफा म्हणजे 5 किती पैकी, 5 पैकी 1 म्हणजे 6/5 आलं. आणि 10ला 3 म्हणजे 13 किती आलं, 10. नफा नफा असल्यामुळे वर्कआउट झालं. आता हे मॅन्युफॅक्चररची किंमत जी काही निर्माता आहे, हे निर्माताची किंमत, निर्माता एक अंशाचं हे इकडे गुणाकार घ्यायचं. किती झालं हे तुझं, 500 झालं. हे इकडे घेऊन टाक, 13/78, 8, 15ला 5, 1 78, राईट. 7 आणि 8 15 म्हणजे इथं 8च येईल ना, 858 आलं, राईट. मग आता बघ बाळे, हे 500ला 858 आहे, ह्याचं गुणोत्तर घेतो मी, 5 न जर भागलो मी तर 100, त्याला 5 न भागलो मी, दुप्पट करून घेतो मी, 1716 झालं. 1 न पॉईंट सरकवतो मी, 171.6 येईल. म्हणजे निर्मात्याची जर किंमत 100 रुपये असेल तर अंतिम विक्रेत्यापर्यंत, ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्याची किंमत किती झालेली आहे, 171.6 झालेली आहे. तर हा जो शेकडा बदल आहे, किमती किती टक्के जास्त आहे, तर ही किती टक्के जास्त आहे, 71.6 रुपये जास्त. म्हणजेच काय झालं, हे 100ला 71.6% जास्त असेल, 6% जास्त असेल, राईट. हे त्याचं उत्तर असेल 71.6%. कळलं. मी त्याच्या अगोदरचं जे एक्सप्लेनेशन दिलं होतं ते एकदम फास्ट दिलं होतं मी, कळलं की रपरप 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 दिलं होतं, तिथं काहीच कन्सेप्टचा तार लागत नाही, राईट. तर ह्या पद्धतीनं वर्कआउट केलेलं आहे. ह्याची कन्सेप्ट आपण कुठे एक्सप्लेन केलेली आहे किंवा अशा प्रकारचा प्रॉब्लेम कुठे एक्सप्लेन केलेला आहे, अंकगणित या पुस्तकामध्ये. आपण आपल्या नफा तोटा या प्रकरणामध्ये पण बरेचसे टाइप्स आहेत आणि टक्केवारी नावाचं जे प्रकरण आहे त्यातले 70% गणित ह्याच कन्सेप्टवर सॉल्व्ह केले, राईट. तर त्याच्यानंतरचं उदाहरण बघा, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचं प्रमाण हे 5 मुलांनी केलेल्या कामाइतकं आहे. म्हणजे आता प्रमाण म्हणजे काय झालं, कामाचं प्रमाण म्हणजे हे क्षमतेवर पडलेलं आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचं प्रमाण हे 8 मुलांनी केलेल्या कामाइतकं आहे. म्हणजे परत 5 महिला आणि मुलांच्या कामाच्या क्षमतेवर बोललेलं आहे, राईट. जर ते काम पूर्ण करण्यास 12 पुरुष 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर ते काम करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलेला, राईट. ही कन्सेप्ट आपण टाइम अँड वर्क या प्रकरणामध्ये एक्सप्लेन केलेली. इथं 1 पुरुष किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुलं 44 दिवसात काम करतात म्हणलेले. या कन्सेप्टवरनं आपण काय केलेलं आहे, क्षमता डिफाईन केलेली आहे. प्रत्येकाची पुरुषाची क्षमता 6 आली, स्त्रीची क्षमता 3 आली. म्हणजे एका पुरुषाची क्षमता किती, एका स्त्रीची क्षमता किती, एका मुलाची क्षमता किती आली काढली, त्याच्यावरनं कामाची राशी डिफाईन करून घेतली आणि मग 1 पुरुष 1 स्त्री आणि 1 मुलगा मिळून एका दिवसात किती काम करतात त्याचा अंदाज घेऊन वर्कआउट केलेला आहे. या प्रॉब्लेमसाठी आवश्यक असणारी संकल्पना ही आपण टाइम अँड वर्क नावाच्या चॅप्टरमध्ये आपल्या अंकगणित या पुस्तकात एक्सप्लेन केलेली आहे. आता या गणितामध्ये तुझं लसावी विसावी काहीही काम करत नाही, कळ, अजिबात काम करत नाही. मग आता काय होतं, 3 पुरुषांनी केलेलं काम हे यम आणि मुलांनी केलेलं काम, 3 पुरुषांनी केलेलं काम चिल्ड्रनला जाईल 3 संख्या
आणि 5 पुरुषांनी केलेलं 5 मुलांनी केलेलं काम पुरुषांना जाईल. आता बघ, एका माणसाची क्षमता जर 5 असेल तर 3 पुरुषांनी केलेलं काम किती झालं? 15 झालं. एक माणूस 5 रुपयाचं जर काम करत असेल तर 3 पुरुषांचं काम किती असेल? 15 असेल. आणि एक मुलगा जर 3चं काम करत असेल तर 5 मुलांचं काम किती असेल? वास्तविक 15 असेल. म्हणजे त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर एक पुरुष आणि एक मुलगा कितीच्या प्रपोर्शन मध्ये काम करतो? 5:3च्या प्रपोर्शन मध्ये काम करतो. ही त्यांची क्षमता आहे. राईट. आता आपल्याला दुसरं काय दिलेलं आहे? एक 5 महिला, हे वुमेन आणि हे चिल्ड्रन. तर 5 महिलांचं काम कोणाकडे जाईल? 5 संख्या मुलांकडे जाईल आणि 8 मुलांनी केलेलं काम. आता बघ, आता महिलांचं काम किती आहे? 8च आहे. तर एक महिला 8चं काम करते तर 5 महिलांचं काम किती होईल? 8×45. आणि एक बाळ कितीचं काम करते? 5चं काम करते. मूल कितीचं काम करते? तर 8 मुलांचे काम किती झाले? 8×45. राईट. आता हे कंबाईन याचा जर रेशिओ घ्यायचा असला, याचं संयुक्त गुणोत्तर जर घ्यायचं झालं आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल? इथं या चाइल्ड इथं एका मुलाची क्षमता 3 आहे, इथं एका मुलाची क्षमता 5 आहे. एकच उदाहरण आहे. एका मुलाची क्षमता डबल असणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? हे यांचे व्हॅल्यू सेव्ह करावे लागेल. कशा पद्धतीने होईल ती सेव्ह? याच्या 5 इकडे गुणाकार करू, त्याच्या 3 इकडे गुणाकार केला. हे m/c इक्वल्स टू, याला 5 जर गुणलं 5×3 15 होईल, वर 5×5 25 होईल. राईट. W/c जर केलं आपण तर काय होईल? हे याला 3 गुणलं तर 15 आलं, 8×3 24 आलं. म्हणजे काय झालं तुमचं? एक माणूस, एक स्त्री आणि एक मूल असं जर कामावरती घेतलं तर त्यांची क्षमता 25, 24 आणि 15 या प्रमाणामध्ये आहे. 25, 24 आणि 15 या प्रमाणामध्ये आहे. कळतं? म्हणजे हे जे वाक्य दिलेले आहेत इथपर्यंत, हे पूर्ण वाक्य, हे पूर्ण वाक्य, हे असे दोन वाक्य जे आहेत, या 2 वाक्यातनं फक्त कुठल्या गोष्टींचा बोध होतो? तर त्यांच्या क्षमतेचं आपल्याला गुणोत्तर काढायला मिळतं. कुठल्या प्रमाणामध्ये भेटलं ते? एक पुरुष 25 रुपयाचं काम करत असेल तर स्त्री 24चं करेल आणि बाळ मूल कितीचं करेल? 15 रुपयाचं काम करेल. आता त्याच्या पुढच्या ह्याच्यामधून आपल्याला आता क्षमता माहित झाली. आता तुम्हाला कामाची क्वांटिटी माहित होणं गरजेचं आहे. नेमकं काम कितीचं होतंय हे माहिती होणं गरजेचं आहे. तसं दिलेलंच असते, त्याच्याशिवाय प्रॉब्लेमच डिफाईन होत नाही. कळलं? मग आता काय म्हणतात तरी? 12 पुरुष आणि 14 मुलं. बघा, 12 पुरुष, एक पुरुष दिवसाला कितीचं काम करतो? 25चं काम करतो. तर हे एका दिवसाचं काम काय झालं? 12×25 म्हणजे हे 300चं काम झालं तुमचं, हे एका दिवसाचं. अँड म्हणजे काय झालं तुमचं? अधिक झालं. मुलं कितीचं काम करतात? एक मुलगा 15चं काम करतो. 14×15 घेतलं तुम्ही, 14×21 210चं काम झालं. राईट. आणि असं मिळून तुमचं काम किती झालं? हे एका दिवसाचं काम तुमचं 510चं झालं. हे काम तुम्ही 24 दिवसामध्ये पूर्ण करता तुम्ही. म्हणजे तुमच्या कामाची राशी किती झाली? मी सिंपल 510×24 करून घ्या तुम्ही, बाकी काही जास्त काम घेत नाही. राईट. तर आता मला काय विचारले त्यांनी? कामाचे दिवस बरोबर दिवस, एकूण काम किती आहे तुझं? 510×24 हे भागिले 9 पुरुष. एक पुरुष एका दिवसाला 25चं काम करतो. तर 9 पुरुषांचे किती झाले तुझे? 225 झाले. राईट. प्लस 15 महिला, एक महिला 24चं काम करते, तर 15 महिलांचं काम 15×24 360चं काम झालंय. प्लस 12 मुलं, एक मुलगा 15चं काम करतो, 12 मुलांचे 180 काम झालं तुझं. हे काय झालं? 510×24 अख्खं डिवायडेड बाय हे 540, 740, 765 झालं. हे 765 झालं. आता याला 17×68 जर घेतलं, याला 17 कटते बघा. 17×3 = 51, 17×68 17×5 = 85.
परत 15 कटते यावं. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45 झाले. किंवा सरळ सरळ यांच्या दोघांची वजाबाकी केलं असतं 255 आली असती. 255 याला भागला 2 आलं, याला 3 आलं असतं. राईट. या 3 याला कापल्यास 8 येतं. 8 दोन्ही किती झाले? 16 दिवस झाले. आता या उदाहरणामध्ये माणसाला माणसाला मुलांमध्ये मुलांना बायकांमध्ये बदलायचं काम केलं जातं. राईट. ते खूप हेक्टिक होईल, त्याच्याने डोकेदुखी वाढेल. राईट. आणि त्याच्याने उदाहरण आणखी जास्त किचकट. तर हे एक बऱ्यापैकी चांगले मेथड आहे. इथं मात्र थोडासा तुमचा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मी समजून सांगतोय म्हणून मला स्पीड थोडा हळू घ्यावी लागते. पण मी जे अगोदरचा व्हिडिओ टाकला तिथे एकदम झपक्यात कार्यक्रम केलेला आहे. राईट. तर त्याच्यानंतरचा म्हणजे ह्याची कन्सेप्ट जी आहे ती काळकम वेग नावाच्या टॉपिक मध्ये हे एक उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये त्याची कन्सेप्ट लपलेली आहे. त्या कन्सेप्टवर आधारित हे उदाहरण होतं. हे उदाहरण आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये आपण डिफाईन केलेलं आहे. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये बघा, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. आता तलाव भरणं हे काम आहे बरं का. राईट. आणि 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास वेळ लागतो. म्हणजे ते एकूण जे काम आहे त्याचे 3/5 पट काम करायला 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? अजून म्हणल्यामुळे ना हा शब्द खूप महत्वाचा आहे. अजून एक्स्ट्रा किती टाइम लागेल असं विचारलेलं आहे. राईट. आता हे बघा, इथे काळकाम वेग मध्ये आपण एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे टाइम अँड वर्क. एकूण कामाचा 4/5 भाग 20 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे 5 पैकी 4 भाग करायला त्याला किती दिवस लागले? 20 दिवस लागले. तर अख्खं काम करायला 5 भाग करायला किती दिवस लागतील? 25 दिवस लागतील. किंवा एक भाग उरलेला करायला किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. तर या प्रॉब्लेमची कन्सेप्ट टाइम अँड वर्क नावाच्या चॅप्टर मध्ये या प्रॉब्लेम मध्ये डिफाईन केलेली आहे. हे इथं एवढाच भाग, इथून एवढा सेक्शन जे दिसतो ना तुम्हाला, हा एवढ्याच भागामध्ये अंकगणित या पुस्तकामध्ये आपण हे दिलेलं आहे. ह्याचा एवढाच भाग घेऊन तिथं उदाहरण विचारलेलं आहे. राईट. तर मग काय होतं, एकूण 5 भाग आहेत त्यापैकी 3 भाग भरायला तुला किती तास लागले? तुला 8 तास लागले तुला. आता उर्वरित संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? आता एकूण तलाव 5 भागात डिवाइड केला, तर अजून किती भाग राहिले शिल्लक? 2 भाग राहिले. तर 2 भाग भरण्यासाठी तुला किती वेळ लागेल असं विचारलं. तर 2 भागाचे आपण टी तास पकडूया. तर टी बरोबर 8 गुणिले 2 भागिले 3, 16/3 जर घेतलं, 3×5 = 15, 1/3 तास. म्हणजे काय झालं, हे पूर्ण 5 तास तर 5 तास झाले. पुढच्या तासाचा तिसरा हिस्सा, पुढचा तास 60 मिनिटाचा आहे, त्याचा तिसरा हिस्सा किती होईल? 20 मिनिटाचा होईल. 5 तास किती मिनिट? 20 मिनिट. 5 तास किती? 20 मिनिट झाले. तर त्याचं जे हौद आहे ते भरायला अजून किती वेळ लागेल? 5 तास 20 मिनिट. आणि एकूण किती वेळ लागेल असं जर विचारलं असतं त्यांनी, तर 8 आणि 5 13 तास 20 मिनिटं झाले असते. तसाही ऑप्शन आहे. आणि इथं नेमकी काही मुलांची ही गल्लत नक्कीच झाली असेल. परीक्षेच्या टेन्शन मध्ये अजून या शब्दाकडे जर लक्ष गेलं नसेल, संपूर्ण तलाव भरायला किती वेळ लागला, तर 3 भागाला 8 तर 5 भागाला किती, असं करणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. तसं करून प्रश्न चुकलाय किंवा चुकीचा ठरलाय असं म्हणायला वाव ठरणार नाही. त्याची कन्सेप्ट नव्हती असं नाही, तर त्या प्रेशर मध्ये हा अजून शब्दाकडं लक्ष जर गेल्या नसल्यामुळं किंवा ते त्याला आपण विचारात न घेतल्यामुळं तशी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच विद्यार्थी असतील तसे. राईट. पण ठीक आहे, जाने दो. उससे अशा गोष्टीतनं एक लेसन घेता येतो की यार मला प्रॉब्लेम नीट वाचता आला पाहिजे, मी प्रॉब्लेम वाचण्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. आणि बऱ्याचदा होतं, तुम्हाला मी सांगतोय तर माझ्याकडनं स्वतःला होतं माहिती आहे का, की प्रॉब्लेम नीट वाचलं नसल्यामुळं गणित बऱ्याचदा अडलेले आहेत आमचे. राईट. फक्त प्रॉब्लेम नीट वाचता आला पाहिजे. हे बघा, आमचे सर होते ते मला नेहमी म्हणायचे की तुझं प्रॉब्लेमचं सोल्युशन हे 95% तेव्हाच कम्प्लीट होतं जेव्हा तू प्रॉब्लेम नीट वाचतोस. द रेस्ट ऑफ द 5% इज जस्ट अ पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन. मग काय होतं, वाचन जर चांगलं झालं तर नेमकी काय प्रोसेस करायचं ह्याचे रोड मॅप डोक्यामध्ये तयार होतं. वाचनच व्यवस्थित झालं नसेल
तर रोड मॅपच तयार होत नाही आणि तुम्ही सोल्युशनच्या जवळ जाणारच नाही. राईट, म्हणून रिडिंग खूप महत्वाची आहे आणि या प्रॉब्लेम मध्ये अजून हा शब्द खूप महत्वाचा ठरतो. तर हे याच्यामधली जी कन्सेप्ट होती ती त्या प्रॉब्लेम मधून आलेली. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% 65% झाली. तर 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली. आता हे डाटा इंटरप्रिटेशन मध्ये एक अशा प्रकारचा क्वेश्चन आपण ऍड केलेला आहे. इथं आहे, दिलेल्या स्तंभलेखाचा विचार करून द्या. 1982-83 सालापासून, हे 82-83 सालापासून 1984-85 कामगारांच्या संख्येत झालेली शेकडा वाढ करा. इथे किती होते? 35 होते. इथे किती आहेत? 60 आहेत. 35 ला 60 म्हणजे किती वाढले? 25 वाढले. 25 कोणावर वाढले? 35 वर वाढले. तर ते कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर काढलं. सेम स्टाईलचा क्वेश्चन आहे. कुठे आहे हा प्रश्न? आपल्या पीवायक्यूच्या पुस्तकामध्ये आहे. फॉरेस्ट 2012 ला आलेला आहे. कन्सेप्ट आहे तिथं अशा स्टाईल मध्ये विचारलं तर याच फॉर्मॅटमध्ये बार ग्राफ न देता डायरेक्ट विचारलेलं आहे. राईट, तर काय झालं? तर इथं 2024 म्हणतं त्यानं हे 43% होतं आपलं. आणि नंतर किती झालं? 65% झाले. 65% झालं. वाढ किती झाली तुमची? वाढ किती आहे? 22%. तुम्ही जर थोडं ऑप्शन जर बघितले ना तर ऑप्शन फारच फालतू दिलेले आहेत. कळलं? तर काय होतं, 43च्या तुलनेमध्ये 22 अर्ध्यापेक्षा थोडं जास्त आहे. किंचितच जास्त आहे. अर्ध्यापेक्षा म्हणजे 50% थोडं जास्त आहे. 50% थोडं जास्त असल्यामुळे हे दोन येणार नाही आणि हे 50% अति जास्त असल्यामुळे हे येणार नाही. दिस इज द आन्सर. हे त्या प्रेशरला अशा पद्धतीने वर्कआउट करता येते. राईट, पण चला ठीक आहे, डोकं लागलं नाही. तर हे 22 कुणावर वाढले? माझे 22 हे 43 वरती वाढले. याची टक्केवारी घ्यायची. हे 2200 डिवायडेड बाय 43%. आता हा भागाकार कॅरी आउट करायचा आहे. तर हे 4 सक्क तर जमणार नाही. 4 पंचे 20, 2 उरलं, 5 त्रिक 15, 5 उरलं, 4 एक 4, 1 उरलं, 3 एक 3, 7 आलं. हे पॉईंट दिलं. 4 एक 4, 3 उरलं, 30 झालं, 3 एक 3, 27 आलं, 4 सक्क 24. तर हे कॅल्क्युलेशन किती झालं? 51.16% झालं. आता माझा पाडा 43 नाहीये, कारण माझी उजळणीच 9 पर्यंत आहे. तर इथं हे भागाकार घालताना जी भागाकाराची टेक्निक आहे, या टेक्निकचा उहापोह आपण आपला जो चिन्मय अकॅडमी नावाचा जो ऍप आहे, त्या ऍप वरती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे. खूपच भारी कोर्स आहे. 400 लेक्चर्स आहेत. भूमिती आहे, बीजगणित आहे, अंकगणित आहे, सगळंच आहे त्याच्यात. कुठली परीक्षा पास होऊ शकतोस तू. त्याच्यातले सगळेच मॅक्सिमम गणित, 90% गणित त्याच्यामध्ये झालेले आहेत. राईट, आणि त्याच्यावरती मला वाटतं तर सध्या काहीतरी डिस्काउंट लावून ठेवले त्यांनी. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत, 1 जानेवारी ते 10 जानेवारी डिस्काउंट लावून ठेवले. तर त्याच्यामध्ये ही भागाकाराचे टेक्निक्स पण एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन्स वरती पण काम करावं लागते, माहितीये का? तर आता 43चा पाढा परीक्षेमध्ये म्हणणं मूर्खपण आहे. आणि माझ्यासारखा जर थोडा शातीर माणूस राहिला असता, इथे 51.16 इथं 50.84 दिलं असतं, तर मग आणखी तुला काय झालं असतं? मग ह्या दोघांमध्ये कोण बाबा? तिथे काय आदापादा केला असता का? नाही ना. तर थोडस ऑप्शन जर क्लोज असतील तर अशा पद्धतीनं वर्किंग करणं काही ह्या पद्धतीनं म्हणजे असं इलिमिनेशन काही करणं योग्य ठरणार नाही. तुझ्याकडे प्रॉपर मेथड असणं गरजेचं आहे. प्रॉपर मेथड्स डिव्हिजनच्या ह्या आपल्या चिन्मय अकॅडमी नावाचा जो ऍप आहे, त्या ऍप वरती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे 400 घंट्यांचा. तर त्याच्यामध्ये फार व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे. 6-7 लेक्चर्स तुमच्या भागाकारावरती घेतले. राईट, त्याच्यानंतर हे त्याचा आधार होता. हे कुठून आले? तरी पीवायक्यू या पुस्तकामध्ये त्याचे रेफरन्स लिंक देतो. राईट, तर एका दंड गोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठफळाचं क्षेत्र, वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 352 मीटरचा वर्ग दिलेला आहे. आणि घनफळ किती दिलेलं आहे तुझं? 2,4,6,4 दिलेलं आहे. राईट, म्हणजे त्याची जर तुलना केली आपण तर मला वाटतं बघूयात आपण काय होतं ते. असं दिलेलं आहे. तर त्या खांबाची उंची किती असेल असं विचारलं त्याने. कळतं? काय करायची? खांबाची उंची काढायची. कशा पद्धतीनं काढता येईल? हे बघा, हे दंड गोल आहे तुमचा. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय असतं? हा जो वक्र भाग आहे असा कडेचा, त्याला जर तुम्ही डेव्हलप केलं ना, तुम्ही ह्या वक्र भागाला जर डेव्हलप केलं तुम्ही, तर हे काय होतं तुमचं? हे वक्र भाग आहे. ही याची जी हाईट आहे तीच याची रुंदी असेल.
आणि या वर्तुळाचा जो काही परिघ असेल तो हा परिघ असेल 2πr असेल. आणि वक्रपृष्ठफळ आता हे आयात असल्यामुळं वक्रपृष्ठफळ बरोबर काय झालं, फळ बरोबर 2πr आणि याच्यात 2πr याच्यात काय अडचण आहे पुढे. आता बघ सोनिया, काय होतं इथं की तुझं घनफळ दिलं. आता घनफळ काय असेल याचं, हे हाईट एच आहे, त्रिज्या आर पकडली आपण, तर हे घनफळ पाय आर चा वर्ग एच झाले. पाय आर चा वर्ग बाय एच झाला. ओके, आपण या दोघांचा भागाकार करू. हे घनफळ भागिले वक्र पृष्ठफळ जर केला आपण, काय होते सुनी, पाय आर चा वर्ग 2πr एच, हे पाय आर चा वर्ग एच. हा एच कटतो, हे आर या पाय कटतं, ह्या आर च्या वर्गासोबत कटतं, इथे येतं आर, खाली भागाकारात 2 बरोबर. घनफळाची किंमत किती आहे तुझ्या, 2464 आहे. आणि तुझं वक्र पृष्ठफळ किती आहे, 352 आहे. ओके, सो आर इक्वल्स टू 2464 इंटू 2 होल डिवाइडेड बाय 352 केलं. मी या 352 ला 2 भागाकार करून घेतो. आर बरोबर काय होईल तुझं बाळा, हे 2464 डिवाइडेड बाय हे 176 झाला पाहिजे. हा भागाकार या 24 ला भागलं तर 17 1 17 आणि 6 चौक 24 14 किलो. हे किती मीटर आले, त्रिज्या 14 मीटर आली तुझी. तुला काय विचारलं त्यांनी, उंची विचारली, उंची काढायची. हे बघ काय होतं, तुझं जर क्षेत्र त्रिज्या तुझी 7 असती तर तुझा परिघ काय झाला असता, त्रिज्या 7 असती तर परिघ किती झाला असता तुझा, 44 झाला असता. आता तुझा त्रिज्या किती आहे, 14 मीटर आहे, तर परिघ किती होईल, 88 मीटर होईल. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे तुझी, कृपया 88 मीटर झाली. म्हणून काय झालं, हे 88 गुणिले एच वक्र पृष्ठफळ होईल ते 352. एच बरोबर 352 भागिले 88 बरोबर किती आलं, हे 4. राईट, किती आलं, हे 4 मीटर आलं. हा प्रॉब्लेम ज्या पोरांनी सोडवला असेल, कळलं, तर ते मेरिट, म्हणजे याच्या आधीचे सगळे तर बरोबर आलेच पाहिजेत. हा प्रॉब्लेम पण त्याचा बरोबर आलाय, तर ही इज इन अ मेरिट. हा मेरिट डिसाइड करेल, दिस डिसाइड मेरिट. कळतंय, या प्रॉब्लेमला आता काय होतं की भूमितीला स्किप करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. 48 लेक्चर्स घेतले पाया लोकांच्या, 48 लेक्चर्स मध्ये काय होतंय, सिलेबस संपत आहे. एकट्या भूमितीवरती 48 लेक्चर्स आहेत आपल्या रेकॉर्डेड बॅच मध्ये, चेन्मय अकॅडमीवरच्या. एकदम कोर, आणि कुठलं सूत्र नाही, मित्र नाही, कुछ नाही. आता इथं सूत्र सांगितलंय, ह्याच्या पाठीमागचे फंडे बिंडे तिथं क्लास एक्सप्लेन केलेले आहे. राईट, तर याच्या पुढं काय होईल, हे 10. आता या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये उत्तर आणायचं का म्हणून आणायचं नसतंय, कळलं. तिथं आपल्याला जे डिस्क्रिप्शन दिलंय ना, अकॉर्डिंग टू द डिस्क्रिप्शन आपल्याला आन्सर सांगता आलं पाहिजे. आता बघा, एका देशातील राज्यांची संख्या, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांचं गुणोत्तर किती आहे, 52:13 आहे.
त्या देशातील राज्यांची संख्या ही केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा म्हणजे राईट तुलना कोणाशी आहे केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येची तुलना आहे किती टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे हे जी टक्केवारी आहे या टक्केवारीचा बेस कोण आहे केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे नीट आहे का नीट वाचा प्रॉब्लेम त्या देशातील राज्यांची संख्या ही राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे टक्केवारी कोणाच्या बेसमध्ये काढायची केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येच्या बेसमध्ये काढायची राईट केंद्रशासित संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे असं म्हटले करेक्ट आहे मग आता बघ याच्यातला फरक किती आहे 39 न जास्त आहे ही ऍक्च्युअल संख्या झाली पण केंद्रशासित संख्येपेक्षा म्हणजे 39 कुणापेक्षा 13 पेक्षा टक्केवारी म्हणजे 100% एक टक्के आला 300% आला राईट आता या प्रश्नाचं उत्तर इथं 300% अवेलेबलच नाहीये आपल्याकडे जनरल वृत्ती आहे मारा तोडा कसंही करा उत्तर आणा आता ह्याचे उत्तर काही जणांनी अशा पद्धतीने दिलं असेल कसं दिलं असेल सांगतो तुम्हाला इथं जर असं म्हणलं असतं त्या देशातील राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येच्या तुलनेत किंवा असं म्हणलं असतं घटक एकच मिनिट काय म्हणता येईल त्याला केंद्रशासित प्रदेश हा संघ राज्याच्या किंवा देशाच्या शेकडेवारीच्या तुलनेत राईट म्हणजे देशाच्या तुलनेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असं दोन्ही मिळून यांच्या तुलनेत राज्यांची शेकडेवारी ही केंद्रशासित प्रदेशाच्या टक्केवारीपेक्षा कितीने जास्त आहे असं पाहिजे होतं इथं जे डिस्क्रिप्शन दिलंय त्या डिस्क्रिप्शन नुसार ती जी टक्केवारी विचारलेली आहे त्या टक्केवारीचा बेस हा केंद्रशासित प्रदेश आहे असं जर विचारलं असतं तर उत्तर काय आलं असतं राज्य केंद्रशासित प्रदेश 52 13 चारास सगळा मिळून देश होतो देश 5 भाग बरोबर किती टक्के 100% याचे 20 पट ह्याचे 20 पट 5 भाग बरोबर 100% तर 1 भाग बरोबर 20% 4 भाग बरोबर 80% ह्या टक्केवारीचा फरक किती आला असता 60% आला असता जर डिस्क्रिप्शन अशा टाईप मध्ये असतं तर 60% आलं असतं उगा आहे म्हणून आणणाऱ्यापैकी मी नाही कळतंय मी काय बोलतोय कळतंय इफ द डिस्क्रिप्शन ऑफ दिस प्रॉब्लेम इज ऑफ दिस टाईप या उदाहरणाचं जर डिस्क्रिप्शन या पद्धतीनं असतं तर इथं सरळ सरळ म्हणलंय त्या देशातील राज्यांची संख्या 52 केंद्रशासित प्रदेशांच्या 13च्या संख्येपेक्षा म्हणजे 13च्या तुलनेत किती टक्क्यांनी जास्त आहे
त्याचं उत्तर 300% यायला पाहिजे. राईट. तर हा प्रॉब्लेम या स्थितीमध्ये डिस्क्रिप्शन ज्या पद्धतीनं दिलंय, राईट, डिस्क्रिप्शन ज्या पद्धतीनं दिलंय त्याच पद्धतीनं जर मी सोडवत असेल तर त्याचं उत्तर 300%च यायला पाहिजे. हा प्रॉब्लेम ऐवजी कॅन्सल करणं अपेक्षित आहे. काय बोलतोय कळतंय? कॅन्सल झाला पाहिजे. त्याचं उत्तर अशा पद्धतीनं अपेक्षित नाहीये. या डिस्क्रिप्शनला हे मॉड्यूल लागू होत नाही. हे मॉड्यूल कधी लागू होतं? जर तुला त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण देशाच्या तुलनेत राज्यांची टक्केवारी आणि केंद्रशासित प्रदेशाच्या टक्केवारीतला फरक असं जर विचारलं असतं तर दिस इज व्हॅलिड, दिस इज नॉट व्हॅलिड फॉर दिस डिस्क्रिप्शन. हे या डिस्क्रिप्शन साठी व्हॅलिड नाही. काय बोलतो कळतंय? राईट. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे, त्या संख्या एकाच दोन प्रमाणात आहेत, त्या संख्यांची बेरीज किती असं विचारलं. राईट. आता हे गुणोत्तर प्रमाण नावाचं टॉपिक आहे आपल्याकडे आणि हे कुणाचं एक पुस्तक आहे, पण आपण एक टेक्निक सांगितलेली. गुणोत्तर आणि गुणाकार जर दिला असेल तर गुणोत्तराची सामायिक पट के म्हणून उदाहरण सोडवा, असं गुणोत्तर प्रमाण मध्ये पहिला, दुसरा, तिसऱ्या टाईप मध्ये या प्रकारचे उदाहरण घेतलेले आहेत अंकगणित या पुस्तकामध्ये. राईट. इथं आपण ते प्रेझेंट करायला राहून गेलेलं आहे आपलं. राईट. तर मग काय होतं, दोन संख्या, ती पहिली संख्या आहे, दुसरी संख्या हे एक आहे, हे दोन आहे. गुणाकार हे के एक के, गुणोत्तर आणि गुणाकार दिलं की के सामायिक पट म्हणून करायचं. के गुणिले दोन के, दोघांचा गुणाकार 50 आहे, तर के चा वर्ग बरोबर 50 भागिले 2 बरोबर किती झालं तुमचं? 25 झालं. के बरोबर किती झालं तुमचं? 5 आलं. तर के बरोबर किती आलं तुमचं? हे 5 आलं. आणि 2 के बरोबर किती आलं तुमचं? 10 आलं. या दोघांची बेरीज विचारलेली आहे. तर या दोन संख्यांची बेरीज काय होईल? 5 + 10 बरोबर 15 झालेली असेल. दिस इज 15. हा अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे. हा परीक्षेला बसलेल्या प्रत्येक पोरांचा करेक्ट असेल. आणि ज्याचा हा प्रॉब्लेम आलेला नाहीये तर त्याला तातडीने उपचाराची गरज आहे बरं. कळलं? पटकन जागा हो, नाहीतर मग हे सोडून निघून जा. कळलं? एमपीएससी करू नको राज्यातून, नाहीतर वय वाया घालण्यामध्ये काय अर्थ आहे त्याला. राईट. कळलं? तर हा प्रॉब्लेम खूप इझी आहे, याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. राईट. त्याच्या पुढच्या उदाहरणामध्ये सानवी युविकापेक्षा उंच आहे असं. आता हे काय प्रॉब्लेम आहे? याला पझल्स म्हणतात, की कशाचे म्हणतात, कंपॅरिझन टाइप ऑफ पझल्स असं म्हणतात. आर एस अग्रवालचं एक पुस्तक येतं राजा रिझनिंगचं, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणून. थोडं दिसतंय जाड, पण ते कंटेंट मधल्यापेक्षा त्याचं एक्सप्लेनेशन मुळे जाड झालेलं आहे. राईट. सानवी युविकापेक्षा उंच आहे. सानवी जी आहे ती युविकापेक्षा उंच आहे, पण निलाक्ष पेक्षा नाही, म्हणजे निलाक्ष पेक्षा लहानच आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. हे चैताली नावाची एक मुलगी आहे, ती कुणापेक्षा उंच आहे? नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. आता या दोघांचं एक कंबाईन स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. हे युविका आणि हे जॉईंट होऊ शकतं. म्हणजे काय झालं, हे नमिता, चैताली, हे युविका, हे सान्वी आणि हे नीलाक्ष. तर सर्वात उंच कोण आहे असं विचारलं त्यांनी. तर सर्वात उंच कोण आहे? नीलाक्ष आहे. तर सर्वात उंच कोण असेल? नीलाक्ष असेल. तर याच्यामध्ये सगळ्यांची उत्तर युनिकच यायला पाहिजे, त्याच्यात काही वादच नाही. राईट. सोपा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला पण तुम्ही जर स्किप केला असेल तर मग तुमच्या मेरिटमध्ये असणं अवघड आहे. हा सगळ्यासोबत तुझा प्रश्न बरोबरच यायला पाहिजे. हा काही मेरिट डिसाईड करणारा प्रश्न नाही. राईट. त्याच्यानंतर खालील आकृत्यामध्ये त्रिकोणांची संख्या शोधायला सांगितली.
याला काय, हे तर लहानपणापासून आपण करत आलेलो आहे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, 7 7 7 किती झाले? 21. याचा आन्सर काय असेल? 21 असेल, राईट. म्हणून तर ट्रायंग्युलर नंबर म्हणतात ना 21, राईट. मग काय झालं? हे 21 झालं. हे त्याच्यानंतर आता हे इथं ट्रायंगल आहे, हा इकडे गेलाय. क्वाड्रंट चेंज केलं की कलर चेंज होतो. याचा क्वाड्रंट चेंज इकडे अपोजिट क्वाड्रंटला येईल आणि हे वाईट असेल. दिस इज आन्सर. याचं काही म्हणजे इतकं काही खास नव्हतं हे सुद्धा, राईट. त्याच्यानंतर एक्स ची किंमत शोधा म्हणतात. आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे 30 एक्स, हे 40 एक्स आणि हे एक्स, 71 एक्स बरोबर 180. हे प्लस 38 इकडे आले की एक्स बरोबर 142 राहतील भागिले 71 गेला किती आलं? 2. 71 किती आलं? एक्स ची किंमत किती आली तुझ्या? 2. आणि हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर काही मेरिट स्टँड होणार नाही. हे सगळ्यांसोबत तुझा प्रश्न बरोबरच यायला पाहिजे. इथं चुकलं असतं तर यू आर आउट ऑफ मेरिट, बाहेर गेला असतो. कळलं? मग त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये कपल नावाचा एक प्रश्न दिलेला आहे, राईट. कपल, कपलला काय लिहिले त्यांनी? COUPL लिहिलेलं आहे. हे इक्वल्स टू 3 1 2 6 1 1 1 2 आणि 5 असं आहे. तर आता मला DOUGHT असं आहे. DOUGEH आणि टी दिलेलं आहे, राईट. माझ्या बाराखडीमध्ये मी काय करतो, आता मला जी बाराखडी शिकवलेली आहे त्या शिकवलेल्या बाराखडीप्रमाणे सीचा नंबर किती असतो? 3 असतो. ओचा किती असतो? 15 असतो. यूचा किती असतो? 21. पीचा किती असेल? 16, 12 आणि हे 5 आहे. मग हे डीचा 4 आहे, ओचा 15 आहे, यूचा 21 आहे, जीचा 7 आहे, एचचा 8 आहे आणि टीचा किती आहे? 20 आहे, राईट. आता मी काय करतो, हे सी 3 ला 3 आहे, राईट. 3 ला 3 आहे, दिसले 3. ई हा 5 ला 5 आहे, राईट. यल हा 12 ला 12 आहे. यल हा 12 ला 12 आहे, राईट. आता बाकीच्या बाबतीमध्ये काय होतं आपण एकदा चेक करून बघूया. ओके, यू किती आहे माझा? हे ओ किती आहे? 15 आहे. या 15 ला 27 करण्यासाठी किती लागतील? 12 लागतील. त्या 21 ला 27 करण्यासाठी किती लागतील? 6 लागतील. आणि या पी ला 27 करण्यासाठी किती लागतील? 11 लागतील, बरोबर. काय अडचण? ओके. आता मी याच पॅटर्न नुसार जातो. मी इथलं पहिलं अक्षर, इथलं पहिलं अक्षर, हे 4 ला 4. इथलं लास्ट बट 1 आणि लास्ट हे 20 ला 20 आणि हे एच हे 8 ला 8. ओके, काय अडचण? आता ह्या ओ ला हे 1 2 3 त्यांच्या अपोजिट घेतलेले आहेत. ह्या ओ ला 27 व्हायला किती लागतील? 12 लागतील. त्या यू ला 27 व्हायला किती लागतील? 6 लागतील. आणि ह्या जी ला 27 व्हायला किती लागतील? 20 लागतील. अशा प्रकारचा नंबर पाहिजे. 4 आहे, 1 2 आहे, 6 आहे,
20च्या जागी 7च घेतलेले, जी 7ला 7च घेतलेले, मग पी ला 16ला 16 घ्यायला पाहिजे होतं. तर ह्या लॉजिकनुसार ह्याचं उत्तर यायला पाहिजे. या लॉजिकनुसार इथं इथं 20 आहे, इथं 7 आहे, राईट. तर आकडे बॅलन्स होत नाहीत. आता तुम्ही म्हणाल हे उत्तर असेल, तर त्याला उत्तराला एक्सप्लेनेशन देण्यासाठी काहीतरी लागतं. कळ 4-1-2 मॅच होतंय ना, मी कुठं नाही म्हणतोय, होतंय मॅच, पण तसं जमणार नाही. त्याचे रिझन्स द्यावे लागतील. काय रिझन आहे? तर इथं टी आहे, मग त्याला 27 करायचे 7. मग ह्या टी ला 27 घेतलं तर ह्या 5चं 22 नाही घेतलं ना. जो पॅटर्न याच्यासोबत लागू होतो तोच पॅटर्न ह्याच्यासोबत लागू झाला पाहिजे, राईट. तर मोस्ट ऑफ द फिगर्स इथं मॅच होते, पण हा प्रश्न सुद्धा एका संदिग्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे मला वाटतंय, मला म्हणतोय पर्सनल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. यू हॅव मल्टिपल लॉजिक्स विथ यू. तुमच्याकडे आणखी याच्यापेक्षा कधी 4 वेगवेगळे लॉजिक्स असतील. आता ह्याचा अपोजिट जर घेतलं तर 24 पाहिजे होतं, 24 इथं कुठंच नाहीये. कळ किंवा अर्ध्या अर्ध्याचे काही केलं तर हे 12ला 15, 15 पण नाहीये, 5ला 22 नाहीये. तर ह्याच्या पलीकडे काही मला वाटत नाही की असेल काही, राईट. तर मोस्ट ऑफ द फिगर्स इथं जुळून आलेले आहेत, म्हणून मी हे पहिलं असं क्लिक केलं होतं. पण ऑप्शन इज नॉट अवेलेबल इन ऍज पर धिस लॉजिक. ऍज पर धिस लॉजिक ऍज पर धिस लॉजिक answer is not in option. It may has another logic. याचं एक अजून काही लॉजिक असण्याची शक्यता आहे, पण मला जिथपर्यंत कळतंय तिथपर्यंत तरी ह्याचं दुसरं कुठलं लॉजिकल आन्सर असू शकणार नाही. असेल तर वेलकमच आहे, राईट. तर आपण असं म्हणू याला तर अवेलेबल नाही. आता ह्याचा आन्सर तिकडे कुठला लॉजिक लागेल आय डोंट नो, राईट. तर हे असं यायला पाहिजे. तर नेक्स्ट बघा 17. 21 मुलींच्या रांगेमध्ये 21 मुलींची रांग आहे. जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवलं, तर उजवीकडे म्हणजे या साईडला ती मोनिका ओरिजिनल इथं आहे, हे ओरिजिनल. त्या हलविल्याच्या नंतर हे 1 जागा, 2 जागा, 3 जागा आणि 4 जागा. आता हे न्यू पोझिशन, उजवीकडे म्हणजे इकडे ना. आता मोनिका इथं आहे, अगोदर मोनिका इथं होती, राईट. अगोदर इथं होती 4 प्लेस उजवीकडे, 1 2 3 4. 4थ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या क्रमांकावर आहे. तर ही इकडून 12व्या क्रमांकावर आहे. दिस इज 12th फ्रॉम लेफ्ट हँड. तर तिची हलवण्याआधीची म्हणजे हे ओरिजिनल उजव्या बाजूने 21 रँक आपल्याला काढायचे, उजव्या बाजूने. आता इथं 12 आहे, हे 11 असेल, हे 10 असेल, हे 9 असेल, तर हे 8 रँक फ्रॉम लेफ्ट असेल. राईट. आता लेफ्टचा रँक प्लस फ्रॉम राईट रँक असं दोन्ही मिळून टोटल पेक्षा 1 जास्त होईल. सर फ्रॉम राईट किती असेल? 22 मायनस 8 बरोबर 14 असेल. तर त्याचा आन्सर काय असेल? तर रांगेच्या उजव्या बाजूने जर बघितलं फ्रॉम राईट, तर सी इज ऍट अ 14th प्लेस, 14व्या ठिकाणी असेल. एक
कितव्या ठिकाणी असेल? 14व्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? अत्यंत सोपा प्रॉब्लेम. या दोघांची बेरीज केली की यू आर गेटिंग स्क्वेअर ऑफ धिस वन. या दोघांची बेरीज केली यू आर गेटिंग स्क्वेअर ऑफ. ऍज पर सेम लॉजिक या दोघांची बेरीज केली आणि त्याचा स्क्वेअर जर घेतला तर यू विल गेट अ 196 ॲट दिस प्लेस. तर हा काय असेल? 196 असेल. कळतंय? त्याच्यानंतर खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे, ती संख्या शोधा म्हणते. क्लास क्लास म्हणजे क्लास आहे. काय असतंय? मालिका पूर्ण करणं कधी सोपं, प्रश्नार्थक चिन्ह काय ते काढणं कधी सोपं असतंय, पण त्या मालिकेत कुठला टर्म चुकला हे काढणं खूप कॉम्प्लिकेटेड असतं. मग कशा पद्धतीने होतंय? हे 2 आहे, हे 12 आहे, हे 66 आहे, हे 297 आहे, 1485, 5940 आहे आणि हे 20,790. ही आकड्यांमध्ये जे वाढ होते ना, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये झटक्यात वाढ आहे. इथं 1 अंकी आहे तर इथं डायरेक्ट 5 अंकी आहे. इतक्या फास्ट वाढलेल्या आहेत. मग या केसमध्ये झटक्यात जर एवढ्या पटीत वाढत असेल तर त्याला पटीतली वाढ असं म्हणतात. मग आपल्याला जेवढ्या काही पट समजतात तेवढा पट आपण वर्कआउट करू. म्हणजे पटीपेक्षा दुसरं काही लॉजिक असणार नाही. हे 6 पट आहे. 12 पंचे 60, 5 वरच 0.5 पट आहे. आता 66च्या तुलनेत 297ची काही पट लागत नाहीये, पण आपण याच्या तुलनेमध्ये याची पट बघू शकतो. 14 चौक 56, 4 पट आहे. 5600, 320, 59, 20 आणि 20, 59, 40. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, 6 पट 5.5 पट इथल्या इथं 0.5 न कमी. तर आपण काय करूया, आता राहिलेल्या याला आपल्याला जॉईन करायचंय. तर राहिलेल्या याला जॉईन करताना आपण अशा पद्धतीने विचार करू. 6 पटीचं 5.5 झालं तर 5.5चं आता काय होईल? 5 पट घेतलं समजा मी. 666ची 5 पट 330. म्हणजे तुझी चुकीची संख्या 297 ठरते, पण तुला बाकीचं व्हॅलिड होते का चेक करावं लागेल. आता या 330च्या तुलनेत हे इथून इकडे बघितलं तर 4.5 पट यायला पाहिजे. 4.5 पट म्हणजे 9 पट घेऊन भागिले 2 कर. याची 2702 2900, 70 भागिले 2 कर. 2900चा अर्ध 1450 वरच्या 70चं 35, 1485 झालं की 4.5 पट. राईट. आता हे इथून इथं जर बघितलं तुझं तर 3.5 पट बसलं पाहिजे. त्याचा अर्ध करून 7 पट घे. 59चा अर्ध काय होईल? 2850. हे सॉरी 2950. 2950 वरचे 20, 2970 गुणिले किती? 7 पट घ्यावं लागेल. हे 3000ला 210 कमी, 21,000ला 3000ला 30 कमी, तर 21,000ला 210 कमी, 21,000ला 210 कमी म्हणजे 20,790 होते. म्हणजे हे सगळं बसतंय. चुकीची संख्या कोणती आहे? 297 आहे. करेक्ट कुठला आहे? 330 आहे. दिस इज आन्सर. मी राहिलो असतो तर मी हे विचारलं असतं, चुकीचं पद कोणतं आणि त्याच्या जागी येणारे योग्य पद कोणतं हे काढा, किंवा चुकीचं पद आणि मिळणारं योग्य पद याच्यातला फरक सांगा म्हणलं असतं. राईट. भारी झालं असतं, आणखी छान वाटलं असतं ते. राईट. तर हा प्रश्न अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा होता. राईट. या मालिकेतला कितवा प्रश्न आता? हा 20वा प्रश्न. 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत? ते 4 पूर्ण भाग जाणार तशा. 1 ते 100 पर्यंत किती संख्या आहे? त्याला 4 भाग जाईल आहे, आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अंक किती असला पाहिजे? 4 पण असला पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. आता हा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलात ना, तर आपलं पीवायपीचं एक पुस्तक आहे, टॅक्स असिस्टंट 2019च्या पेपरला आलेला प्रश्नाच्या स्टाईलचा. 1 ते 109 पर्यंत किती अंक असेल की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातला एक अंक तरी 9 असेल? कळतंय? मग इथं आपण ते सोडवण्याची पद्धत दिलेली आहे.
ओके. मग आता आपल्याला त्याच पद्धतीनं सेम स्टाईल मध्ये विचारलेलं आहे. तिथं 9 भाग जाणार होते, इथं 4 भाग जाणार. तिथं 9 अंक पाहिजे होते, इथं 4 अंक पाहिजे. मग आता 4 भाग जाणार 4 पाहिजे. एक 4 असेल, 14 असणार नाही, 24 असेल, 34 असणार नाही, 44 असेल, 54 असणार नाही, 64 असेल, 74 असणार नाही, 84 असेल, 94 असणार नाही. पुढे 104 असेल, पण 104 ला लॉक आहे, 100च्या पुढे जायचं नाही. राईट. त्याच्यानंतर तुला या लाईन मध्ये 40 नावाची संख्या भेटते. 4 भाग जातो. 40, 44 नंतर एक 48 भेटते, नंतर 52 असेल. 52 मध्ये एक 4 अंक नाहीये. झालं. किती संख्या आहेत अशा? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 संख्या आहेत. फिनिश. कळतंय? तर हे असं विस्तृत विश्लेषण होतं याचं. याच्या पुढे कुठला क्वेश्चन आहे का? नाही. राईट. तर अंकगणित आणि आपलं पीवायक्यूचं पुस्तक आणि जर सोबत त्याला आमच्याकडच्या शिकवणीची जोड दिलं तुम्ही, हा पेपर अत्यंत सोपा आहे. पुष्कळचे 18 प्लस मार्क घेणारे विद्यार्थी असणारच आहे. 16-17 मार्कांचे तर पुष्कळ असणार आहे. कळतंय? तर कसं आहे माहितीये का, वर्षभर तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता 2026 ची रिक्रुटमेंट येणार आहे. त्या रिक्रुटमेंटच्या गणिताची तयारी तुला आतापासून जर व्यवस्थित केलास तर तुझं यश आहे. उगाच कोणीतरी फाक्या येतो आणि म्हणतो की गणिताला एवढा वेळ कशाला देतोस? गणिताला एवढा वेळ देणार नाहीस तर प्रिपरेशनला वेळ दे. 7 वर्ष दे, 8 वर्ष दे. तुला 7-8 वर्ष वाचवायची असतील तर तुला गणिताला वेळ द्यावा लागेल. आज गणिताशिवाय कंबाईनच्या परीक्षेचा रिझल्ट नाही हे तुला समजतंय, फक्त तुला वळवायचंय. एक. दुसरी गोष्ट, गणिताला वेळ देऊन फायदा नाहीये. गणित कमीत कमी वेळेमध्ये सुटलं पाहिजे, ह्या अँगलनं अप्रोचनं प्रिपरेशन झालं पाहिजे. तर तशा सगळ्याच कन्सेप्ट इन्व्हॉल्व्ह केलेलं अंकगणित पुस्तक बाजारात आणलेलं आहे आपण. त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती सगळे पीवायक्यूज टॉपिक वाईज एक्सप्लेन करून दिले, त्याचंही पुस्तक बाजारात आणलेलं आहे. या 2 गोष्टींचा वापर करा. सेल्फ स्टडी होत नसेल तर क्लासेसचं ऑप्शन ओपन ठेवा. कळतंय? तर त्याच्याशिवाय प्रिपरेशन होणार नाही. अन्यथा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख म्हणल्यासारखं अटेम्प्ट पे अटेम्प्ट, अटेम्प्ट पे अटेम्प्ट होतील आणि दामिनीला इकडे काही न्याय भेटणार नाही. कळलं? दामिनी अशीच उपाशी मारली. तर बघ तुला काय वाटतंय, ठरव. आणि आत्ताच्या ह्या टेन्युअर मध्ये, ह्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी कुणाचा तरी तू घेतलाच असशील ना आस्वाद. कळलं? 1 डे लेक्चरनं काहीच होत नसते राजा. 2 डे लेक्चरनं काही होत नसते, 1 डे न काही होत नसते. कम्प्लीट 4 महिने तुला वेळ काढावा लागेल. बोंबलून मी कितीतरी पोरं बघितलेले आहेत, आता तोंडावर परीक्षा आहे. अरे काय परीक्षा तोंडावर आहे? कर ना. असा तरी कुठला अभ्यास करतोस तू? परीक्षा उद्या म्हणजे आज तू झेंडे पताके घेऊन हातामध्ये फिरत राहत असतो. राईट. तर त्याच्यामुळं तुला वेळ देण्याशिवाय गरजेचंच नाहीये तुला. राईट. आणि ह्याचं मेरिट पण खूप चांगलंच लागणार आहे. असं हलक्यात घेऊ नका की याचं मेरिट काहीतरी कमी येईल आणि काहीतरी चमत्कार होईल, असं काहीच नाही. याचं रिझन असं आहे की राज्यसेवा प्रिपेअर करणारा एक फार मोठा गट आहे, तो इकडे वळलेला आहे. सीबीएसई मधनं थ्रू आउट एज्युकेशन झालेले पोरं इकडे वळलेले आहेत. त्यांचं ग्रॅज्युएशन होऊन ते मार्केटमध्ये आलेले आहेत. मेरिटवरती काही परिणाम होणार नाही. मेरिट एक स्टँडर्डच असणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा एका 2 इकडं तिकडं कमी तर होतील, 2 मार्क कमी तर होतील, 2 मार्क वाढतील. त्याच्यापेक्षा काही फार बदल होणार नाही. पण मेरिट स्टँडर्डच लागेल. ओके. तर हा लेक्चर इकडे थांबूया. तर ह्याच्यातनं फक्त बोध घ्या की कशा पद्धतीने वर्कआउट करायचंय, कन्सेप्ट कसे घ्यायचे. ओके. तर याच्या आधी जे लेक्चर टाकलं होतं मी, ते फक्त काही गडबड होती. मला मी पहिला करून टाकलेलं होतं ते. तर हे निवांत टाकलेलं लेक्चर आहे. याचा फायदा घ्या. नमस्कार.